यस लेट्स प्ले. पंचांचा इशारा, आर्यन पाटील यांचा इशारा. गणेश सरांच्या हातामध्ये घड्याळामध्ये टाइम लागलाय 20 मिनिटांचा अवधी आणि आर्यन पाटील यश पाटील पंचांच्या भूमिकेत. लेट्स प्ले. पहिलं षटक राज शेडगे. कॉर्नरच्या डोक्यावरून कुठेतरी चेंडू गेलाय, फंबल झालेला जातोय चेंडू दन 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 करत सीमा रेषे पार. चौकार चौकार चौकार. मिळतील धावा 4. 4 धाव्याने सुरुवात केली आहे आर्यनने. राजने कुठेतरी चांगली सुरुवात केली होती. कपिलने मात्र पहिल्या चेंडूवर कपिलने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. कुठेतरी क्षेत्ररक्षकाची साथ त्याला लाभली नाही. कॅचेटीचा कॉल आहे. यष्टीरक्षक धावतोय, पळतोय, सतीश स्वतः धावतोय, मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत 2 धावा घेण्यापासून कपिल आणि संदीप यांना मात्र वंचित ठेवू शकले नाहीत. तो म्हणजेच राज हा गोलंदाज. पंच आर्यन पाटील सर यांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 2 धावा. आणि याच मागचे संडेचे आयोजक शंभू वाकेश्वर चषकचे आयोजक सुहास जाधव मॅनेजर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि खास मस्जिद वरून या ठिकाणी खेळण्यासाठी येतात. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर. गुटनाट टेक तमाशा देख. आणि तिसऱ्या टेरवरून गच्चीवरून चेंडू जाऊन पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. वा बाई वा. बाहुबली ऑफ फुपिरे म्हणून ज्याची ओळख आहे कपिल सातपुते. नाम तो सुनाई होगा. 1 चाय 2 खारी. आणि कपिल सातपुते सप्पे भारी असं आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूला सन्मान दिला. कुठेतरी झेल उडला होता पण सतीश स्वतः आला होता पण तो झेल पूर्ण झाला नाही. तिसऱ्या चेंडूवरती कपिलच्या बॅटमधून आला षटकार. वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय कपिल. यस दरम्यान आर्यन पाटील सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट्स अ वाईड बॉल. आणि आता सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर ओमसाई MTC या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या घर बसल्या आपण पाहत असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण क्लीन अँड क्लिअर क्वांटिटी क्लिअरिटी आपण पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर एक यंग टॅलेंट आहे राज. त्याने सुरेख अशी गोलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. मात्र आता कपिल सारखा बाहुबली त्याच्या समोर आहे. षटकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. कुठेतरी यंग टॅलेंटला अनुभव काहीतरी कानमंत्र देताना चेतन सोंडुलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंगॉनवरून धावत गेले. राजला काहीतरी आपण कानमंत्र दिला. शेवटचा चेंडू असेल राजचा पहिल्या षटकातील आणि 19 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कपिल सातपुतेच्या बॅट मधून हा येतोय पुन्हा एकदा. हाय अँड हँडसम मॅग्निफिशंट षटकार षटकार षटकार. मिथिल धावासा. ओव्हर टू गणेश सर. पाहायला गेलं तर पहिला सामना खेळत असताना कुठेतरी कपिल यांना पहिल्या षटकामध्येच तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं होतं. त्याची भरपाई करताना आपल्याला कपिल या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि फक्त षटकाराची भाषा कपिल यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. गणेश सर शेवटच्या चेंडूवर राजच्या कपिल सन्मान देईल की कपिल हल्ला चढवेल पाहावं लागेल. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू. कारण यंग टॅलेंट आहे. वा भाई वा. काय सुरेख अशी गोलंदाजी. तू मला चौकार षटकार मारतोस तर मी तुझी दांडी गुल करू शकतो असं दाखवून दिलं गोलंदाज राज. छोटा पैकेट बड़ा धमाका. जिगरे में ताकत होनी चाहिए, डर नहीं तो ताकत होनी चाहिए असं दाखवून देतोय राज हा गोलंदाज. सर जसं म्हटलं होतं राजने ध्येय सोडलं नव्हतं. कारण त्याला फटके बसवत होते पण त्याचा कुठेतरी विचार केला आणि चेतन सोंडुलकरचा निर्णय. चेतन सोंडुलकर यांनी कान मंत्र दिला. तदनंतर राज यांनी यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि कुठेतरी एक षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा
शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता नक्कीच कपिलची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन लेफ्ट आर्म गोलंदाज अगदी 8 ते 10 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यानंतरच्या सामन्यामध्ये आपण पाहू शकता द बाहुबली ऑफ वाकुर्डे खुर्द भूषण पाटील याला आपण पाहू शकता. मागील संडेला जर पाहिलं तर काय त्याने त्याच्या बॅटमधून हाहाकार मचवला होता. भूषण पाटील आपण पाहणार आहोत. भूषण पाटीलचा विचार करायला गेला तर सर एक तुर्बेमधून खेळतो भूषण पाटील. 6 चेंडूवरती 6 षटकार. आणि हा भूषण पाटील वाकुर्डे खुर्दचा कालच्या रविवारी जो बेस्ट बॅट्समनच्या रन मध्ये होता, पण कुठेतरी धावा कमी पडल्या. पोहोचेल पण तो बेस्ट बॅट्समनच्या दिशेने खेळी करत असताना भूषणने चांगला खेळ दाखवला होता. आणि स्वतः आयोजक असताना आपल्या संघाला चॅम्पियन करून दाखवलं भूषण आणि स्वप्नील पाटील यांनी. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी. अतिरिक्त चेंडू धावसंख्या 1 ने वाढेल. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि सन्मान देताना पाहायला मिळतात आपल्याला संदीप गायकवाड त्या चेंडूवरती. अतिशय उत्कृष्ट अशा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजय डीडी सर पाहायला गेलं तर लेफ्ट आर्म बॉलर असेल ना तर कुठेतरी व्हेरिएशन चांगलं असतं, कारण कुठेतरी गॉड गिफ्ट असतं लेफ्ट आर्म बॉलरला. स्विंग असतो त्यांच्या बॉलिंग मध्ये कुठेतरी थोडाफार. आणि त्याचाच फायदा उठवत असताना अजय आणि त्रिफळा चित केलाय संदीप गायकवाडला. मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचचा झेल घेण्यात यश मिळाले यष्टीरक्षकाला. बॅटची कडा घेतली चेंडूने आणि कुठेतरी गॉड बिहाइंड द विकेट आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी अजय यांच्या मार्फत, कारण पहिलं षटक हाताळत असताना राजकडून कुठेतरी चुकी झाली आणि 25 धावा खर्च झाला. त्या 25 धावांची भरपाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय अजय मैदानामध्ये हिंदुस्तान स्पोर्ट्स शिरगेवाडी या संघाकडून. चेक आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. एक नन्ना मुन्ना खेळाडू आपल्या वडिलांसोबत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजां की जय असं म्हणत आपल्या वडिलांच्या काकेला बसलाय. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. संस्कार फराड यांच्या माध्यमातून एक नन्ना मुन्ना खेळाडू उद्याचा फ्युचर स्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाणार आणि त्याच्यावर आपण संस्कार फराड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याला टीव्ही स्क्रीनवर. ओम साई MTC याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि नवीन फलंदाज ऋतिक जांभे फलंदाजी मार्कला आपण पाहतोय. बघितलं ना सर, आपल्या संघासाठी 100% द्यायचंय. संघ कुठेतरी पुढे नेला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल कुठेतरी सुटला पण बाउंड्री जाऊन दिली नाही, चौकार जाऊ दिला नाही. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स गॅदर करेल आणि फेकी करेल. तत्पर 2 धावा घेण्यात यश मिळालं ऋतिकला. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 30. याच दरम्यान नवी मुंबईमधील एक मखमली आवाज विघ्नेशी मडवी सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनच्चांतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. येस, आपण जर पाहिलं तर नवी मुंबईमधील एक गोड आणि मखमली आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे विघ्नेशी मडवी सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मनच्चांतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आणि नक्कीच यानंतरच्या इनिंगमध्ये त्यांचा सुमधुर व्हॉइस आपण ऐकणार आहोत.
ओव्हरची समाप्ती झाली आहे. तिसऱ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 16च्या धावसंख्येने सध्याला धावगती आपल्याला पाहायला मिळते. चला 2 विकेट, महत्वपूर्ण विकेट. 7 धावा खर्च करून पहिल्या ओव्हरमध्ये राजने कपिलचा बोल्ड काढला होता. त्यानंतर अजयने संदीपला मात्र परतावलं. आता तिसरा गोलंदाज कोण असेल? चला थोडीशी घाई करा, शिवाजी शेडगे भाऊ, जराशी घाई करा. तिसरा गोलंदाज सतीश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. सतीश आपल्याला पाहायला मिळतात. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अनिल उर्फ अँड्रूस याला आपण पाहतोय. कॅचडीचा कॉल आहे. चेतन संडुलकर धावतात, पळत आहेत. तोपर्यंत नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव कुठेतरी पाहायला मिळाले. जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाले. सिंगल डबलचं सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळालं. स्वतःवर ऋतिकने विश्वास दर्शवलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हलक्याने टोलवला. चेतन येईल, गॅदर करेल तोपर्यंत मिसफिल्ड आणि 2 धावा होत्या आणि दुसरी धाव देखील हा ना आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. कुठेतरी हे आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, जिथे घसरणं पडणं या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि गुणलेखकाच्या भूमिकेत उमेश सरकार आपण यांना पाहतोय. वा भाई वा, यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि हा यू मिस आय डेफिनेटली. दांडी 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 गुल. आणि ऋतिकला मात्र संपलाय ऋतिकचा खेळ. नवीन फलंदाज साई नवीन फलंदाज मैदानामध्ये. पाहिलं तर 3 विकेट पडलेत आणि 3 विकेट मधील 2 विकेट ह्या त्रिफळाची बाद करण्यात यश आलंय हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघाला. नवीन फलंदाज साई मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. खेळाडू गॅदर करेल, कावकारून येईल, पकडेल, गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळालंय. धोक्याची घंटा कुठेतरी टाळली त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, आपण पाहू शकता सतीश सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला फुल टोल मात्र वसूल करता आलेला नाही. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. गॅदर करेल, फेकेल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. या ठिकाणी आपण पाहू शकता साई आणि अँड्रूस या फलंदाजाला 2 धावांपासून मात्र वंचित ठेवू शकला नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 या आकड्यावर. 38 धावा धावसंख्येवर. पंचांच्या भूमिकेत आपण आर्यन पाटील आणि यश पाटील यांना पाहतोय. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आलाय. नटराज भूमिकेत अँड्रूसच्या बॅट मधून हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार षटकार षटकार. 44 धावा. म्हणजेच मागच्या मॅचची कुठेतरी पुनरावृत्ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे हा संघ मागच्याच मॅचची कुठेतरी पुनरावृत्ती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे संघ आपण तयार राहायचं आणि जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आपण देखील तयार राहायचं. यानंतर आपला सामना असेल.
विशाल शेवटचा षटक स्लॉट षटक मात्र कुठेतरी खेळाडू फंबल झालाय आणि चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषे पार चौकार मिळतील धावा 4-4-4. येस यानंतरच्या इनिंग मध्ये आपण पाहू शकतात की नवी मुंबईमधील एक मखमली आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे तुम्हा सर्वांचे लाडके आणि आमचे गुरुवर्य विघ्नेशजी मडवी सर यांना आपण यानंतरच्या इनिंग मध्ये आपण जरूर ऐकणार आहोत. पहिल्या चेंडूवर चौकार साईच्या बॅट मधून आलाय कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण गोलंदाजाने सुरेख अशी गोलंदाजी जरूर केली आहे. येस ओम साई MTC चे सर्व सागर दादा फराड कुठे असतील तर आपण व्यासपीठाशी संपर्क करा. सागर दादा फराड मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र यष्ट्यांच्या हातात सुरक्षितरित्या यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू कुठेतरी संदीप गायकवाड डगआउट मधून नाराज असतील साईवर नाराज असतील. अनिलला कुठेतरी कानमंत्र दिला जाते उर्वरित चेंडूसाठी स्ट्राईक घेण्यासाठी. येस मॅच बॉल आलाय आर्यन पाटील सर चेंडू घ्या. यस हाफ ट्रॅक टायमिंग तर प्रॉपर नाही झाला एलिव्हेशन कुठेतरी फसलाय अजय चेंडूच्या खाली येईल मात्र अजयच्या हाताला चेंडू ब्रश करून जातोय सीमा रेषा पार षटकार मिळतील धावा 6 धावा मिळतील. कुठेतरी प्रयत्न जरूर चांगले केले होते अजयने मात्र त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू जातोय सीमा रेषे पार षटकार षटकार षटकार. तीन चेंडूंचा अजून देखील खेळ शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 54 या आकड्यावर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय यष्टीरक्षक धावतोय मात्र घोषांकी क्षेत्रात 1 धाव आणि 55 धावा धावसंख्येवर आज लागलेल्या आहेत. शिवशक्ती स्पोर्ट्स पुपिरे या संघाच्या 55 धावा. यस साईला इशारा लिहिलाय डगआउट मधून की एक चेंडू जरूर सीमारेषे पार तुला घालवायचा आहे. जशी ही षटक संपेल तसं लगेच आपण विनंती करूयात की जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आणि काळमाधवी स्पोर्ट्स खिरवडे आपण आपला कर्णधार लगेच पाठवायचा आहे. वा बाई वा पाठ सांगितला होता संदेश पोहोचला होता संदीप गायकवाड सरांचा इशारा पोहोचला डगआउट मधून साई पर्यंत आणि साईने त्याच्यावर अंमलबजावणी केली आणि साईच्या बॅट मधून आलाय हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार षटकार षटकार. येस पाहिलं ना काव कॉर्नर मध्ये आपण जर पाहिलं 30 यार्ड सर्कल मध्ये अरविंद मस्कर जिथे आहे तिथेच फेविकॉल लावून आजच्या दिवसामध्ये उभं राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत कारण शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे या संघामधून देखील त्यांना क्षेत्ररक्षण त्याच ठिकाणी करायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आर्यन पाटील सरांचा इशारा व्हाईट बॉलचा इशारा आणि संघाची धावसंख्या या व्हाईट नंतर जाऊन पोहोचते 62 धावा म्हणजेच या मराठवाडा चषक 2025 मधील सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसामधील तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय 62 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला स्टेट डाऊन द ग्राउंड समालोचन कक्षाला मानवंदना दिली आहे. हा येतोय चेंडू वन बाउन्स सीमा रेषेपार चौकार 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 आणि या चौकारांतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 66 धावा आणि 67 धावांचं लक्ष असेल. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर 57 धावा आता कुठेतरी 10 धावा एक्सटेंड केल्यात त्या म्हणजेच शिवशक्ती स्पोर्ट्स फुपुरे या संघाने. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण आवाजामध्ये करूयात परिवर्तन आणि नवी मुंबईमधील एक सुमधुर आवाज तुम्हा सर्वांचे लाडका आवाज आणि आमचे गुरुवर्य सन्माननीय विघ्नेशजी मडवी यांना आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत मी दत्ता दोंडे आणि करमाळे गावातील आणि या वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचा एक सुमधुर आवाज गणेश सर रजा घेतो. धन्यवाद.
येस लगेच टॉससाठी या. जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द महाराज या टॉससाठी. गणेश महाराज या आणि बाळकृष्ण पाटील या टॉससाठी या. टॉस केला जाईल जिथे एका बाजूला मागील संडेचे चॅम्पियन जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द यस भीमराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. भीमराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एका बाजूला बाळकृष्ण पाटील यांचा काळमधे स्पोर्ट्स खिरवडे संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. नाणेफेकीचा कॉल केला जातो आणि संस्कार फराड यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल टिपला जातोय आणि नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे खिरवडे संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय, धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारला आहे बाळकृष्ण पाटील यांनी. चला लेट्स प्ले. मॅच ला होते सुरुवात आणि गणेश पवार सर जोडले जातील. वारणा मोहना क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा मुंबईचा ऑफिशियल आवाज गणेश सर जोडले जातील समवेत. धन्यवाद डीडी सर. तर जाऊया मैदानात. आपल्याला पहिल्या ग्रुपमधील सेकंड फेरी, दुसऱ्या फेरीचा सामना आपल्या समोर रंगतो. हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी विरुद्ध शिवशक्ती स्पोर्ट्स फुपिरे. तर प्रथम फलंदाजी करत असताना फुपिरे संघाने 68 धावांचं ध्येय, 67 धावांचं ध्येय हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघाला ठेवलंय. तर मैदानात आलेत आपल्या हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघाकडून स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय विशाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला चेतन सोंडुलकर. आणि बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात आपल्याला अनुभवाचे बोल संदीप गायकवाड. पहिला चेंडू लॉब झालाय, क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर असा झेल. पहिल्या चेंडूवरती विशालला तंबूच्या आश्रयाला परत पाठवले संदीप गायकवाड यांनी. जसं मी पहिल्यांदा संबोधताना म्हटलं होतं अनुभवाचे बोल, त्याच अनुभवाचा वापर करताना संदीप गायकवाड यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि कुठेतरी त्याला हेलिकॉप्टर दिला विशालने, पण पाहिजे अशी उंची लॉब भेटला नाही चेंडूला आणि क्षेत्ररक्षक आला आणि झेलबाद झाले ते विशालची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरलाय सतीश. अनुभव कशाला म्हटलं जातं तर ते संदीप गायकवाड यांनी मैदानामध्ये दाखवून दिले. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट, पहिलाच गडी गारद केलाय आणि तंबूच्या आश्रयाला परत पाठवलाय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती संदीप गायकवाड. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय सतीश शेडगे. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या होईल ती 1. 2 चेंडू नंतर 1 बाद 1 धाव. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संदीप गायकवाड. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला संदीप यांनी. कुठेतरी अनुभव आणि अनुभवाचा बोलबाला आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय संदीप गायकवाड यांच्याकडून. अतिशय उत्कृष्ट आणि नपितोली गोलंदाजी संदीप गायकवाड यांच्याकडून पाहायला मिळते. कुठेतरी सतीशला पायबंदी घालण्यात यश मिळते, कारण 2 चेंडू हाताळत असताना 2 निर्धाव चेंडू हाताळले संदीप गायकवाड यांनी. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याचा भरघोस असा समाचार घेतलाय सतीशने आणि चेंडू जातो दन दन करत सीमारेषा पार. चौकार. धावा आल्या 4. धावसंख्या 4 ने वाढेल, धावसंख्या होते ती 5.
5 चेंडू नंतर धावसंख्या आहे ती 5. शेवटचा चेंडू. आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेण्यात यश मिळालं. 6 चेंडू. पहिलं षटक हाताळत असताना संदीप गायकवाड यांनी एक गडी बाद करून 6 धावा खर्च केल्या. आणि बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात आपल्याला अनिल. संदीपच्या जागी आलेत अनिल. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलेत. सामना करतोय तो सतीश शेडगे. आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 7. निर्धाव चेंडूची सांगता. येणारे 16 चेंडू 60 धावांची गरज असेल हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघाला. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. नॉट आउट आहे ना. धाव सुद्धा नाही आणि स्ट्राईक सुद्धा चेंज होणार नाही, कारण जोपर्यंत विकेट किपर यष्टी रक्षकाच्या हातातून बॉल ड्रॉप होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा लीगल ऍक्शन त्या मैदानामध्ये घेऊ शकत नाही. पुन्हा एकदा अँड्र्यू. सतीश यांनी एक धाव घेण्यात यश मिळालं सतीशला. धावसंख्या 1 ने वाढते. बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो अनिल अँड्र्यू. मॅन फ्रॉम फुपिरे सामना करतोय चेतन सोंडुलकर. काय होणार. चेतन याच्या बॅटमधून फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर होईपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का चेतन, पण कुठेतरी चपळाई दाखवले क्षेत्ररक्षकाने आणि यष्टी रक्षकाकडून ते चुकी होते. दुसरी धाव घेण्यात यश. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेण्यात सुद्धा यश मिळेल. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या होते ती 11. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतो सतीश. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे सतीशकडे, पण कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे आणि स्वतःच्या संघासाठी 100% दिला पाहिजे. निर्धाव चेंडू. धावसंख्या सम करा. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती सतीशच्या बॅटमधून फटका आलाय, पण कुठेतरी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अनिल यांच्याकडून आणि एक धाव वाचवण्यात यश मिळालं अनिल यांना. धावसंख्या स्थिर आहे. 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 12. येणारे 12 चेंडू. 12 चेंडू मध्ये 55 धावांची गरज. हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघाकडून खेळत असताना स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आपल्याला चेतन सोंडुलकर. दोन्ही बॅट्समनकडे दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे. 12. 2 षटकानंतर 12 धावा. खिरवडे संघ आपणास विनंती असेल आपण जरा पुढे जाऊन खेळायचे, कारण कॅमेरामॅनला व्यत्यय होतोय. आपल्यामुळे कुठेतरी आपण आयोजक आहात. आपल्या गावचं आयोजन आहे आणि आपण मदत करावी. कुठेतरी आपलं सहकार्य लाभावं अशी आम्ही आपणास विनंती करतो. पुन्हा एकदा चेतन यांच्या बॅटमधून फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता चेतनने, पण कुठेतरी बॅटचं एलिव्हेशन कमी पडलं आणि निर्धाव चेंडूची सांगता केली होती ऋतिकने. पुन्हा एकदा बॅटिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो चेतन सोंडुलकर. बॉलिंग ट्रॅकवरती आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. झेलबाद होतो तो चेतन सोंडुलकर. मी म्हटलं होतं चेतनकडे क्षमता आहे,
आणि त्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करण्याचा प्रयत्न चेतनने केला, पण कुठेतरी बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि तंबूच्या आश्रयाला परत तो चेतनची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलाय. निलेश, पाहूया निलेश आपल्या संघासाठी काय योगदान करतात, कारण 10 चेंडूमध्ये 55 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण कुठेतरी 10 चेंडू आणि 55 धावांचा विचार केला तर 25 ते 26च्या सरासरीने धावा एकवटायच्या आहेत. सराव करणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल, आपल्यामुळे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे, कारण आयोजन करताना प्रत्येक संघाला थोडा सर्वांना उत्तरे द्यावी लागतात. कृपा करून कुठेतरी सर्वांनी आपण आयोजन कमिटीला सहकार्य करायचंय. अतिरिक्त चेंडू, धावसंख्येत 1 ने वाढ होईल. पुन्हा एकदा कुठेतरी ऋतिक दिशा भरकटतोय. आतापर्यंत आपण पाहिलं ऋतिक यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती, पण कुठेतरी 2 चेंडू मध्ये आपण पाहायला गेलं तर दिशा भरकटते चेंडूची आणि अतिरिक्त धावेत भर करतोय ऋतिक आपल्या. पुन्हा फुल टॉस, भीमर चेंडू होता, पंचांचा इशारा येतोय नो. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ओपन लायसन या बॅट्समन साठी असेल, कारण कोणत्याही प्रकारचा फटका सजवू शकतो. नो +1, 2 धावांची भर पडते. धावसंख्या 2 ने वाढते आणि फ्री हिटचा पुरेपूर उपयोग करता आला नाहीये फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूची सांगता केली ऋतिकने. गॉट बिहाइंड द विकेट झाला असता जर लीगल डिलिव्हरी असती, फ्री हिट नसता या चेंडूवरती, तर कुठेतरी ऋतिकला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि कुठेतरी आपला बोलबाला या मैदानामध्ये दाखवताना पाहायला मिळतो ऋतिक. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सामना करतोय निलेश. दबावामध्ये आहे निलेश, कारण 10 चेंडू 55 ची गरज असताना निलेशच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. धावा येतील 6 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 22. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. येणारे 7 चेंडू मध्ये 45 धावांची गरज. प्रत्येक फटका मोठा असला पाहिजे. या शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर कुठेतरी इन करेल, शक्यता होऊ शकते. आणि शेवटच्या चेंडूवरती पहिली धाव घेण्यात यश मिळालं निलेशला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय, पण कुठेतरी त्या फंबलिंग मध्ये प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे सतीशला आपली विकेट गमावावी लागली धावचीतच्या स्वरूपात आणि तंबूच्या आश्रयाला परततोय सतीश. येणारे 6 चेंडू 44 धावांची गरज असेल हिंदुस्थान स्पोर्ट्स शेडगेवाडी या संघाला. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला मैदानात पाहायला मिळतो एक नन्ना मुन्ना क्रिकेटर आपल्या संघासाठी, फुफुरे या संघासाठी. साहिल, अनिल पाटील अँड्रू यांचा चिरंजीव साहिल. वडिलांनी दुसरं षटक हाताळलं होतं आणि तिसरं षटक घेऊन आलाय साहिल. 4थं षटक घेऊन आलाय आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. वय कमी असलं, उंची कमी असली तरी मी कुठेतरी माझ्या संघासाठी 100% देईन आणि तोच माझा प्रयत्न कायम राहील असं आपल्याला साहिल दर्शवतो या मैदानात.
काय षटक हाताळतोय साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. डीडी सर पाहायला गेलं तर त्याचं वय कमी आहे, उंची कमी आहे, पण टप्पा हा बरोबर जिथे पडायचा आहे तिथे पडतोय आणि चांगलं गोलंदाजीचा नमुना या लहान मुलाकडून. साहिल मॅन फ्रॉम फुपिरे, मॅन म्हणता येणार नाही कारण बॉय फ्रॉम फुपिरे, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वय कमी आहे पण त्याची जी धाव आहे आपल्याला पाहायला मिळते तो फुपिरे संघासाठी पुढील 5-6 वर्षामध्ये मेन बॉलर असेल. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, बॉलरचा फॉलो केलाय, बॅट्समॅनला फॉलो केलाय आणि त्याच्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.